मग तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती। वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं। ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा। ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही। आदित्य ठाकरे म्हटले की 22 आमदार शिवसेना शिंदे गटाचे फुटतील म्हणून। ज्योतिष आहेत का ते? ज्योतिष आहेत त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना। त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये। विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा। नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये। बघा, आचारसंहिता जर कोण पाळत नाही, निवडणूक आयोग आहे ना त्याच्यासाठी। निवडणूक आयोगाकडे तक्रार करा। आम्ही केलीच होती ना, तुम्ही का नाही करत निवडणूक आयोगाकडे तक्रार? काय म्हणताय? प्रश्न विचारला असता सकाळ सकाळ हे प्रश्न कशाला? सकाळ माझं पण तेच म्हणणं आहे, त्यांचं नाव सकाळी सकाळी माझ्यासमोर का घेत आहे? सर, उपमुख्यमंत्री पद घटनात्मक नाहीये एकनाथ शिंदे यांचं, भास्कर जाधव बोलतायत। काय? भास्कर जाधव बोलतात उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाहीये। नाही, तुम्ही दोघे एकत्र म्हणता, काय बोलताय? उपमुख्यमंत्री पद जे आहे ते घटनात्मक नाहीये। विरोधी पक्ष नेते पद हे घटनात्मक आहे, त्याला अधिकार आहेत। उपमुख्यमंत्री पदाला कुठलेही अधिकार नाहीये। कोण म्हटलंय? भास्कर जाधव असं। बघा, 3 अधिवेशनं झाली ना, हे 4थं अधिवेशन आहे। कोण घटनात्मक आहे कोण घटनात्मक नाही आहे हे सभागृहामध्ये एकदा होऊन जाऊ दे ना। आपण जे बाहेर मीडियावर बोलता ते एकदा सभागृहात बोलायची हिंमत ठेवा, मग बघूया कोण काय घटनात्मक आहे आणि कोण घटनात्मक नाही आहे ते। बघा, सभागृहामध्ये यांची भाषा वेगळी असते, सभागृहाच्या बाहेर वेगळी असते। जर हे सगळं ठरणार असेल तर हे संख्या लागते ना त्याच्यासाठी। विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी संख्या लागते। अच्छा, केंद्रामध्ये पण तोच नियम आहे, इकडे पण तोच नियम आहे। पहिलं भास्करराव जाधवांनी अभ्यास करून घ्यावा की घटना काय म्हणते आणि त्याच्यावरती आकडेवारी फार महत्त्वाची असते। आकडेवारी असती तर तुम्हाला हे मिळालं असतं। बघा, ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही। कुठे? हो हो, आलो काय ते झाले ना विषय। तर निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ही टीका केली आहे। आदित्य ठाकरे हे ज्योतिषी आहेत का असं त्यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी 22 आमदार कुठल्या तरी पक्षाचे फुटणार असं म्हटलेलं होतं आणि त्यांनी शिवसेनेला डिवचलेलं होतं आणि त्यावरूनच आता निलेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। त्याचबरोबर सकाळ सकाळ माझ्यासमोर निलेश राणे यांचं नाव नको असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं होतं आणि त्यावर सुद्धा भास्कर जाधव यांच्यावर निलेश राणेंनी पलटवार केलाय। तर आपण ही दृश्य पाहतोय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण हे एकत्र भेटलेले आहेत। त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतलेली आहे। खरं तर ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगर परिषद या निवडणुकीमध्ये एकमेकांवर घणाघाती टीका केलेली होती। मात्र आता रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे हे एकमेकांना भेटलेले आहेत। त्यांची एकमेकांची गळाभेट सुद्धा झाल्याचं समोर दिसतंय। पहिल्यांदाच त्यांचा हा समोरासमोर संवाद झालेला आहे। तर निलेश राणे यांनी भाजपवर टीका केलेली होती, त्याचबरोबर पैसे वाटले जाते असा सातत्यानं आरोप सुद्धा केलेला होता। आणि या सगळ्या प्रसंगानंतर रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा 2 तारखेपर्यंत आपल्याला युती टिकवायची असं विधान केलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमकपणे आरोप प्रत्यारोप झालेले होते। आणि या सगळ्यानंतर ठाण्यामध्ये कार्यक्रम झाला, तिथे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर आलेले होते आणि आता या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची गळाभेट झाली आहे। बोलून घेतलं तर ते ज्येष्ठ आहेत, माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत, तर जाऊन भेटलं पाहिजे। हात होता, काय समजायचं याचं? आपण ओरडताय कशाला? त्यांचा तुमच्या पाठीवर हात होता, हे बरोबर। काय अर्थ काढायचा त्याचा? चांगले, अहो मी तिसऱ्यांदा म्हणतोय, ते माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आशीर्वाद त्यांनी माझ्यावर ठेवले आहेत, हे माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे। माझं आणि चव्हाण साहेबांचं तसं काहीच टोकाचं नव्हतं। निवडणुकीच्या काळामध्ये जे काय मला बोलायचं होतं, जे काय माझ्या नजरेसमोर आलं, जे काय पुरावे मला मिळाले ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत। रिट पिटिशन जे फाईल केलं आहे ते मी हायकोर्टात फाईल केलेलं आहे। त्याच्यामध्ये भाजप किंवा व्यक्तिगत
कोणावरही माझी तक्रारच नाही. म्हणजे ऑफिशियल तक्रार ज्याला म्हणतात त्याला निवडणूक आयोगाकडे. निवडणुकीपूर्वी अनेक आरोप तुम्ही केले होते पैसे. हो बरोबर आहे. आता ते निवडणुकीनंतर सगळं बघा, विसरायचं लक्षात असतं. घ्या. नाही, ऐकून घ्या. निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं असं रवींद्र चव्हाण म्हणत आहे. त्यामुळे मी चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आणि त्यानंतर पुरावा दाखवला. तक्रार माझी कुठली आहे? पुराव्यावर आहे. बरोबर आहे. पुरावा जो काय मी निवडणूक आयोगासमोर ठेवलाय, अजूनपर्यंत मला अहवाल सुद्धा आलेला नाही. तो अहवाल आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन त्याच्यावरती. पण जे रिट पिटिशन फाईल केलं ते एका बोगस ओबीसी सर्टिफिकेटवर फाईल केलं. पैसे जिथे पकडले गेले ते निवडणूक आयोगाकडे मी फाईल केलंय. आता त्याचा जो काय अहवाल येईल, जो काय त्याच्यावर उत्तर येईल, ते आल्यानंतर मी परत एकदा बोलेन आपल्याशी. त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे.